मनुष्याजवळची नम्रता संपली की त्याच्याजवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे। स्वप्न म्हणजे आपण केलेला केवळ विचार असतो, पण उद्दिष्ट म्हणजे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ठरवून केलेले प्रयत्न आणि कृती असते। आनंद मिळवण्याचा कोणताच मार्ग नाही, तर आनंद हाच सुखी होण्याचा मार्ग आहे। संकट आणि समस्या कितीही मोठ्या असल्या तरी या जीवनात प्रत्येक समस्यावर तोडगा निघालेला असतो। फक्त तो कुठे आणि कधी वापरायचा हे आपल्या हातात असते। मनात साचून राहिलेल्या वेदना, दुःख, निराशा, संताप या नकारात्मक भावनांचा निचरा होऊ शकला नाही तर त्याचं घातक रसायन तयार होतं। ज्या लोकांनी तुम्हाला निराश केले त्यासाठी त्यांना दोष देऊ नका, स्वतःला दोष द्या, कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या। खरं तर यशस्वी कथा वाचून केवळ संदेश मिळतो, पण अपयशाच्या कथा वाचून यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात। आयुष्यात नेहमी सजग आणि सक्षम राहिले पाहिजे, कारण हवामान कधी बदलेल हे सांगता येईल, पण माणसे कधी बदलतील हे कधीच सांगता येत नाही। दुसऱ्याची विचारपूस करणे ही भावना जरी छोटी वाटत असेल तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते। शून्याला किंमत तीच व्यक्ती देते जी कष्ट करून शून्यातून आयुष्य घडवते। मन समाधानी असलं की छोट्या छोट्या गोष्टीत भरपूर आनंद घेता येतो। खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल तर ते धन चोरले जाऊ शकत नाही। ज्ञानासाठी केलेली गुंतवणूक ही नेहमीच चांगला परतावा देते। पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवते। झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तसं हळूहळू आयुष्य निघून चाललंय आणि आपण उगीच भ्रमात आहोत की आपण वर्षावर्षाने मोठं होत चाललोय। प्रेम माणसावर करा, त्याच्या सवयीवर नाही। नाराज व्हा त्याच्या बोलण्यावर, पण त्याच्यावर नाही। विसरा त्याच्या चुका, पण त्याला नाही, कारण माणुसकीपेक्षा मोठं काहीच नाही। धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी या स्थिर राहतात। ओळख, मैत्री, विश्वास, प्रेम, श्रद्धा आणि भक्ती या आयुष्यातील एका सुंदर प्रवासाच्या पायऱ्या आहेत। कोणी कुठे आणि किती वेळ थांबायचे हे ज्याचं त्याने ठरवायचं। हवेची पण गंमत असते ना, चाकातून गेली की चाक पळत नाही आणि डोक्यात गेली की चांगलं वाईट कळत नाही। जसे आहात तसे राहा। नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल। आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात, कारण वाटणं आणि असणं यात खूप फरक आहे। हार आणि जीत तुमच्या मानण्यावर असते। मानलं तर हार आहे आणि ठरवलं तर जीत आहे। अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात एकदा माणूस अडकला की तो स्वतः सत्व, तत्व, मैत्री, नातं एवढंच काय तर माणुसकी पण विसरून जातो। आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महिन्याची सुट्टीही नसते। स्वतःचा शोध घ्यायला, नवीन काही शिकायला कोणी तुम्हाला वेळ नाही देत, तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो। विचारांचा प्रभाव मनावर पडतो, मनाचा प्रभाव शरीरावर पडतो, शरीर आणि मन या दोन्हींचाही प्रभाव जीवनावर पडत असतो। म्हणून नेहमी चांगले विचार मनात आणावेत आणि समाधानी राहावे।
आधार आणि उधार दोघांनाही धार असते, जी गरज संपल्यावर देणाऱ्यालाच कापते. समजूतदार व्यक्ती कधीच गैरसमज करून घेत नाही आणि गैरसमज वाढवणारी व्यक्ती कधीच समजूतदार होत नाही. जास्त नाही पण एवढे यशस्वी व्हा की आपल्या आईबाबांची इच्छा नक्की पूर्ण करता येईल. जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदला, ध्येय नाही. यशस्वी लोक आपल्या विचारांनी जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या विचाराने आपले निर्णय बदलतात. काहीही असंभव नाही. ज्याचा विचार करू शकता तेही संभव आहे आणि ज्याचा नाही करू शकत तेही संभव आहे. आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबण्याचं नाही. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखं जळावंही लागेल. तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकं यश तुमच्या मागे मागे येईल. रोज अशी एक गोष्ट करा जी करायला तुम्ही घाबरता. जर तुम्ही खरंच काही करण्याचा निश्चय केलात तर तुम्हाला मार्ग नक्की मिळेल, नाहीतर न करण्यामागचं कारण तरी मिळेल. काही लोक यश मिळवण्याची स्वप्न बघतात तर काही जण उठून कामाला सुरुवात करतात. ज्याचे मन सुंदर त्याचे ध्येय सुंदर असते. ज्यांचे विचार सुंदर असतात त्यांचे वागणे, बोलणे आणि जगणेही सुंदर असते. मनाच्या गाभाऱ्यात रातराणी फुलवायची की निवडुंगाचे कुंपण घालून विचार खुंटवायचे. जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं की एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं. आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याचं त्याने ठरवायचं. पावसाचे थेंब छोटे जरी असले तरी त्याचे सतत पडत राहणे हे एका मोठ्या नदीला जन्म देतात. त्याच प्रकारे रोजचे पाठवलेले छोटे छोटे सुविचार जीवनात मोठे परिवर्तन घडवू शकतात. सुख फुलपाखरासारखं असावं जे दररोज उमलत राहावं. दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असावं जे क्षणात निघून जावं. आवडणारी नाती सांभाळून ठेवा. हरवली की गुगलसुद्धा शोधू शकणार नाही. खूप गरजेचं असतं कधी कधी का होईना स्वतःचं मत मांडणं, नाहीतर आपलीच माणसं आपल्याला हिशोबातून वजा करायला लागतात. एकमेकांना धीर देणं सुद्धा अत्यावश्यक सेवेतच मोडतं. भीतीपेक्षा मोठा कोणताही व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी कोणतीच लस नाही. आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतंय ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करा. मग ती कर्म असो किंवा व्यक्ती. मृत्यू हा तोच दिवस आहे ज्या दिवशी आपल्याविषयी सर्वांच्या तोंडून चांगले शब्द आणि स्तुती सुमने येतात. आयुष्यात तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात. चुकतो तोच अनुभवातून शिकतो. लांब धागा व लांब जीभ फक्त समस्याच निर्माण करतात. म्हणून धाग्याला गुंडाळून व जिभेला सांभाळून ठेवले तरच आपले जीवन सुखी होईल. रंग पाहून मनुष्याचा स्वभाव शोधू नका. निष्ठावंत आणि चांगले लोक नेहमी साधेपणाने भेटतात. लोकांच्या मनानुसार व सोयीनुसार वागत राहिलं की लोक स्वतःच्या गरजेनुसार बोलतात. बरं, लहान असताना वाटायचं की परीक्षा फक्त शाळेतच असतात. आता समजतंय आयुष्य जगायला पण खूप परीक्षा पास कराव्या लागतात. आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी शिकवून जाते आणि जे शिकलं ते साठवून ठेवायला शिका. कुठेतरी कामात येते. बरं,
सन्मानाचा दरवाजा एवढा लहान असतो जिथे थोडे झुकल्याशिवाय प्रवेश नसतो. चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचे फार मोठे प्रतीक आहे. सूर्याची पण काय कमाल असते ना. पूर्वेकडे असला तरी तो सूर्योदय आणि पश्चिमेकडे असला की सूर्यास्त. माणसाचं पण तसंच आहे. समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला तर चांगला आणि मनाविरुद्ध वागला तर वाईट. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा, मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं. आज सापडलेलं एक सत्य, चांगल्या व्यक्तीची देव चांगलीच परीक्षा घेतो. आयुष्यात नेहमी एक नियम ठेवा, सरळ बोला, खरं बोला आणि तोंडावर स्पष्ट बोला. त्यामुळे जे आपले आहेत ते समजून घेतील आणि जे कामापुरते आहेत ते निघून जातील. आयुष्य हसत खेळत जगले पाहिजे असे म्हणतात, पण खेळणे तर काही लोक लहानपणीच विसरून जातात आणि हसणे हळूहळू वाढत्या जबाबदाऱ्यांमध्ये दबून जाते. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. आपल्या हाताने जर कोणतं चांगलं काम झालं तर तो दिवस खूप चेहऱ्यावर आनंद देऊन जातो. आयुष्य म्हणजे काय हे त्या गरिबाला विचारा जो त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी स्वतःचा श्वास सुद्धा फुग्यात भरून विकतो. ऑक्सिजन असो की माणसाचे विचार, एकदा पातळी खाली आली की धोका वाढतो. जीवनाच्या वाटेत कुणी दगड बनवून आडवा आला तर प्रवास थांबवायचा नसतो, तर जागा मिळेल तिथून प्रवास चालूच ठेवायचा असतो. आयुष्यात प्रत्येक दिवशी घोंगावत येणारा चेंडू व्यवस्थित खेळला गेला नाही तर तो आपल्याला स्पर्धेतून आऊट करतो. माणसांच्या नात्यातील ओलावा हा वाईट प्रसंगाच्या वेळी खरा गारवा देतो. मन समाधानी असलं की छोट्या गोष्टींचे भांडवल करून भरपूर आनंद घेता येतो. एका ठिकाणी वाचलेलं सुंदर वाक्य, घसरलेला पाय तुम्हाला सावरता येईल पण बोललेला शब्द सावरता येणार नाही. जी गोष्ट मनात आहे ती बोलण्याची हिम्मत ठेवा आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे ती समजून घेण्याची क्षमता ठेवा. पायाचं दुखणं आणि संकुचित विचार माणसाला कधीच पुढे जाऊ देत नाहीत. तुटलेली लेखणी आणि इतरांशी ईर्ष्या स्वतःचं भाग्य लिहू देत नाही. कामाचा आळस आणि पैशाचा लोभ माणसाला मोठं होऊ देत नाही. आपणच खरे आहोत, बाकी सर्व खोटे हा विचार माणसाला माणूस होऊ देत नाही. परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. हे कलियुग आहे. इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लुटलं जातं. माणसाला सर्वात जास्त राग तेव्हाच येतो जेव्हा त्याच्या खरेपणावर संशय घेतला जातो. ज्या प्रकारे शेतात बी न पेरल्याने ती जागा गवताने भरली जाते, तसेच डोक्यात सकारात्मक विचार टाकले नाही तर ती जागा नकारात्मक विचार घेते. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते. जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात, हे लक्षात घ्यायला हवं. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पाडावं लागतं. भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा वर्तमान काळात लढण्यात आणि भविष्याची शिखरे चढण्यातच खरा पराक्रम आहे.
हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण हजारो चुका माफ करणारे आई वडील मात्र पुन्हा मिळणार नाहीत. कुत्र्याचे सारे गुण माणसांनी घेतले, पण इमानदारी नाही घेतली. स्त्रीच्या गर्भातून जन्म घेऊन त्यानेच पाटी लिहिली, स्त्रियांना येथे प्रवेश नाही. कमाल आहे माणसा तुझी.